नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, I am PR Uke. Now chapter is aldehydes and point is decarboxylation reaction. आपल्याला बघायचं आहे decarboxylation reaction. तत्पूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेलं होतं decarboxylation reactions मध्ये. What do you mean by decarboxylation reaction? The reactions of decarboxylations in which carbon dioxide molecules is from an acid. कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल जो असतो तो काय असतो, ऍसिड और मेटॅलिक ऍसिड जो कंटेन असतो तो काय होतो, डिकार्बोक्सिलेशन मतलब कार्बोनिल ग्रुप मधून रिमूव्ह होतो. डिकार्बोक्सिलेशन रिएक्शंस इज डिफाइंड एज कार्बन डाइऑक्साइड और मेटॅलिक मॉलिक्यूल्स रिमूव फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड. मतलब कार्बन डाइऑक्साइड दैट इज नोन एज CO2 और मेटॅलिक आयन कोणते असू शकतो, metallic ions or molecules remove from कार्बन डायऑक्साइड और मेटॅलिक मॉलिक्यूल रिमूव्ह फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड. कार्बोनिल कंपाउंड्स मधून काय होतो, रिमूव्ह होतो. मॉलिक्यूल्स रिमूव्ह फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड. कार्बोनिल कंपाउंड्स मधून मेटॅलिक्स मॉलिक्यूल्स और कार्बन डायऑक्साइड काय होतो, रिमूव्ह होतो. त्याला म्हटलं जातं डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. दॅट इज नोन एज डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन याला म्हटलं जातं डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. कार्बोनिल कंपाउंड्स कोणता आहे तर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड कार्बन याला म्हटलं जातं कार्बोनिल कंपाउंड्स. आणि जर कार्बोनिल कंपाउंड्स मधून कार्बन डायऑक्साइड और मेटॅलिक आयन्स रिमूव्ह फ्रॉम साल्ट ऑफ कार्बोनिल कंपाउंड्स मधून मेटॅलिक आयन्स और कार्बन डायऑक्साइड जर रिमूव्ह होत असेल तर त्याला म्हटलं जातं डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. एक्झाम्पल बघू आपण डिकार्बोक्सिलेशन रिएक्शनच. नंबर 1 प्रिपरेशन्स ऑफ फॉर्मल्डिहाइड्स. नंबर 1 चं एक्झाम्पल बघू. नंबर 1 मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं होतं प्रिपरेशन्स ऑफ फॉर्मल्डिहाइड्स. फॉर्मल्डिहाइडचे आपल्याला प्रिपरेशन्स करायचे म्हणून इथं पॉइंट्स येणार आपलं प्रिपरेशन्स of formaldehyde. फॉर्मल्डिहाइडचे आपल्याला काय करायचे आहे, प्रिपरेशन्स करायचे आहे. फॉर्मल्डिहाइडचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, H बॉन्ड CHO. हा झाला फॉर्मल्डिहाइडचा फॉर्म्युला. तर प्रिपरेशन्स ऑफ फॉर्मल्डिहाइडचे आपल्याला प्रिपरेशन्स करायचे आणि ते प्रिपरेशन्स आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला काय मिळेल तर कार्बोक्सिलेशन रिएक्शन्स मिळेल. आपल्याला काय मिळेल, कार्बोक्सिलेशन रिएक्शन. तर आपल्याला प्रिपरेशन्स ऑफ फॉर्मल्डिहाइडच्या माध्यमातून आपल्याला प्रिपरेशन्स करायच्या फॉर्मल्डिहाइडच्या डिकार्बोक्सिलेशन रिएक्शनच्या माध्यमातून. फॉर्मल्डिहाइडचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, H बॉन्ड CHO. इथं सिंगल बॉन्ड आहे, H बॉन्ड CHO. कार्बोनिल कंपाउंडच्या माध्यमातून आपल्याला रिएक्शन्स करायची आहे तेव्हा CO2 मॉलिक्यूल्स रिमूव्ह होईल और मेटॅलिक्स मॉलिक्यूल्स पण रिमूव्ह होईल. तर आपल्याला पहिलं प्रोडक्ट लागेल कॅल्शियम फॉर्मेट. तर रिएक्शन्स कशी करायची आहे, कॅल्शियम फॉर्मेट ऑन ड्राय डिस्टिलेशन. याचं स्टेटमेंट्स लिहायचं आहे. स्टेटमेंट्स काय असेल, स्टेटमेंट असेल कॅल्शियम फॉर्मेट. स्टेटमेंट्स आपल्याला लिहायचं आहे. स्टेटमेंट असेल आपलं कॅल्शियम फॉर्मेट on dry distillation reactions. Calcium formate on dry distillation reactions gives formaldehyde. तेव्हा आपल्याला काय मिळेल, gives मध्ये मिळेल formaldehydes. काय मिळेल, गिव्ज फॉर्मल्डिहाइड्स. आपल्याला इथं मिळेल
फॉर्मल्डिहाइड्स. आता कसं मिळेल की कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं इम्पॉर्टन्स आहे. तर कॅल्शियम फॉर्मेट मध्ये टू अल्डिहाइड्स ग्रुप अटॅच, टू फॉर्मल्डिहाइड्स ग्रुप अटॅचमेंट्स असेल, प्लस काय असेल कॅल्शियम कार्बोनेट अटॅचमेंट्स असेल. मतलब फॉर्म्युला असेल आपला कॅल्शियम फॉर्मेटचा. इथे लिहितो मी CO3 बाय CHO बाय 2. आलं. हा झाला कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला. कसं तर याला लिहिलं आपण CO2, CO3 नाही, CO2 CHO बाय 2 हे झालं कॅल्शियम फॉर्मेट. आपण याला स्ट्रक्चर मध्ये लिहू. कॅल्शियम फॉर्मेट याचं नॉमेनक्लेचर लिहितो आपण कॅल्शियम फॉर्मेट CALCIUM कॅल्शियम अँड फॉर्मेट. कॅल्शियम फॉर्मेट हे झालं कॅल्शियम फॉर्मेटचं फॉर्म्युला. याचे रिएक्शन्स करायचे. कॅल्शियम फॉर्मेट ऑन ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स गिव्स फॉर्मल्डिहाइड. तेव्हा कॅल्शियम फॉर्मेटचं आपण ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स करू तेव्हा आपल्याला मिळेल फॉर्मल्डिहाइड. कशा पद्धतीचे मिळेल तर अल्डिहाइड्स ग्रुप जो आहे ते 2 कंटेन्स मध्ये आहे. किती मॉलिक्युल्स मध्ये आहे? 2 कंटेन्स ऑर 2 मॉलिक्युल्स. अल्डिहाइड्स कोणते अल्डिहाइड्स आहे? फॉर्मल्डिहाइड्स. कोणते अल्डिहाइड्स आहे? फॉर्मल्डिहाइड्स. म्हणून इथे येणार आपलं फॉर्मल्डिहाइड्स. आपल्याला इथे लिहायचं आहे बॉन्ड H. हा झालं फॉर्मल्डिहाइड. तर फॉर्मल्डिहाइड्स लिहायचं आहे H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. झालं. HCHO पुन्हा आहे H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. झालं. इथे 2 ऑक्सिजन्स आहे. 2 ऑक्सिजन्स आपल्याला पुटअप करायचे आहे. आणि 2 ऑक्सिजन पुटअप केलं 1 and 2 आणि याला अटॅचमेंट केलं CA. हे झालं फॉर्म्युला कॅल्शियम फॉर्मेट. म्हणून इथं लिहू शकतो आपण काय लिहू शकतो कॅल्शियम फॉर्मेट. इथं लिहायचं आपल्याला कॅल्शियम अँड फॉर्मेट. कॅल्शियम फॉर्मेट झालं. हे झालं कॅल्शियम फॉर्मेट. आता कॅल्शियम फॉर्मेटचे काय करायचे आपल्याला ऑन ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स. मतलब इथे येणार ड्राय डिस्टिलेशन. ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन. तेव्हा इथून जो ग्रुप वेगळं होईल ते काय असेल? कोणतं ग्रुप वेगळे असेल? मेटॅलिक आयन्स और मेटॅलिक मॉलिक्युल्स और कार्बन डायऑक्साइड काय होईल? वेगळं होईल. आणि आपल्याला 2 क्वांटिटी मध्ये ऍब्सोल्युटली मिळेल. काय मिळेल तर फॉर्मल्डिहाइड्स. तर इथून रिमूव्ह होणारा जो पार्टिकल असेल तो काय असेल? आपल्याला मिळेल इथून रिमूव्ह होणारा पार्टिकल झालं. रिमूव्ह होणारा पार्टिकल काय असेल? कॅल्शियम कार्बोनेट्स. म्हणून इथं पहिल्यांदा येणार H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H. आलं. फॉर्मल्डिहाइड H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H. आणि लास्ट मध्ये जो पार्टिकल्स मिळेल त्याला म्हटलं जातं CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. मतलब जेव्हा आपण ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स केली तेव्हा आपल्याला पहिल्यांदा मिळालेला आहे फॉर्मल्डिहाइड्स आणि इथं मिळालेला आहे आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट झालं. जेव्हा आपण कॅल्शियम फॉर्मेटचे ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स केली तेव्हा आपल्याला मिळालं फॉर्मल्डिहाइड्स अँड कॅल्शियम कार्बोनेट. मीन्स dry distillation reactions in which carbon dioxide or metallic ions molecules are salt removed from carbonyl compound. Carbonyl compounds मधून metallic ion और कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह होतो तेव्हा ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स होत असते. फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट्स लिहिलं प्रिपरेशन ऑफ फॉर्मल्डिहाइड. जेव्हा फॉर्मल्डिहाइडचे स्टेटमेंट्स लिहिलं तेव्हा कॅल्शियम फॉर्मेट आयन्स ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन. कॅल्शियम फॉर्मेट आयन्सचं जेव्हा ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स केलं तेव्हा आपल्याला काय मिळालं फॉर्मल्डिहाइड. कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला आहे CO2SCHO बाय 2. अँड सेकंड मध्ये कॅल्शियम फॉर्मेट ऑन ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन इट गिव्स फॉर्मल्डिहाइड्स अँड कॅल्शियम कार्बोनेट. सेकंड पुन्हा एक पाहू शकतो आपण. सेकंड पाहू
सेकंड बघू आपण. हा झालं प्रिपरेशन्स ऑफ फॉर्मल्डिहाइड्स. सेकंड बघू शकतो प्रिपरेशन्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड्स म्हणून सेकंड मध्ये लिहू आपण ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड्स. आता ऍसिटाल्डिहाइडचे पण आपल्याला ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स करायचे आहे. ऍसिटाल्डिहाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. ऍसिटाल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे काय आहे CH3 बॉन्ड CHO. हे झालं ऍसिटाल्डिहाइड. बरोबर आहे. तर ऍसिटाल्डिहाइडचे पुन्हा आपल्याला ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स करायची आहे. कुणासोबत ऍसिटाल्डिहाइडचे ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स करायची आहे तेव्हा आपल्याला ऍसिटाल्डिहाइड्स मिळेल. किंवा डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन जेव्हा आपण ऍसिटाल्डिहाइडची करू तेव्हा आपल्याला काय मिळेल तर ऍसिटाल्डिहाइड्स. तर इथं आपल्याला 2 कंपाऊंड्स लागतील कॅल्शियम ऍसिटेट अँड कॅल्शियम फॉर्मेट. तर कॅल्शियम ऍसिटेट अँड कॅल्शियम फॉर्मेट काय. तत्पूर्वी आपण कॅल्शियम ऍसिटेटचे फॉर्म्युला लिहू. कॅल्शियम ऍसिटेटचे फॉर्म्युला आहे Ca बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड लिहिलं. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड CH3. हे झालं कॅल्शियम ऍसिटेट. कॅल्शियम ऍसिटेट प्लस कॅल्शियम फॉर्मेट. कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला पुन्हा तुम्हाला माहित आहे. कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला H इथे लिहिलेला आहे. कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला लिहिलेला आहे H. कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O अँड इथं Ca लिहिलं. एक झालं कॅल्शियम फॉर्मेट, दुसरं झालं कॅल्शियम ऍसिटेट. म्हणून याचं नाव लिहायचं आहे कॅल्शियम ऍसिटेट आणि याचं नेम आहे कॅल्शियम फॉर्मेट. and calcium acetate and calcium formates on dry distillation reaction. जेव्हा आपण याचं ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स करू कॅल्शियम फॉर्मेट अँड कॅल्शियम ऍसिटेटचे जेव्हा ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स करू तेव्हा आपल्याला ऍब्सोल्युटली मिळेल इथं काय मिळेल ऍसिटाल्डिहाइड्स. ऍब्सोल्युटली काय मिळेल ऍसिटाल्डिहाइड. हे झालं ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स. म्हणून इथं लिहायचं आहे ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स. तर आपल्याला इथं ऍब्सोल्युटली मिळेल काय मिळेल तर ऍसिटाल्डिहाइड्स. आता ऍसिटाल्डिहाइड्स कसं मिळेल एवढं काटायचं आहे. हे झालं आपलं ऍसिटाल्डिहाइड्स झालं. हे झालं ऍसिटाल्डिहाइड्स. ऍसिटाल्डिहाइड काटलं तर कॅल्शियम 2 कंटेन्स मध्ये, कार्बन 2 कंटेन्स मध्ये आणि ऑक्सिजन किती आहे 6 आहे. झालं कॅल्शियम 2 कार्बन 2 अँड ऑक्सिजन 6 आणि अल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड किती आहे 2 कंटेन्स मध्ये. म्हणून आपल्याला इथं मिळेल ट्वाइस CH3 बॉन्ड CHO मिळालं 2 कंटेन्स मध्ये. अँड पुन्हा अगेन्स्ट मिळालं इथं ट्वाइस CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट 2 कंटेन्स मध्ये मिळालं. याला आपण स्ट्रक्चर मध्ये पण लिहू शकतो. स्ट्रक्चर मध्ये असं लिहिता येईल ट्वाइस CH3 बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड H अँड इथं मिळेल ट्वाइस CaCO3. हे झालं ऍसिटाल्डिहाइड्स. म्हणून इथं नेम्स लिहायचं आहे आपल्याला ऍसिटाल्डिहाइड्स. झालं ऍसिटाल्डिहाइड आणि कॅल्शियम कार्बोनेट. जेव्हा ऍसिटाल्डिहाइडचं आपण डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन्स करतो तेव्हा कॅल्शियम ऍसिटेट फर्स्ट प्रोडक्ट लागतो. सेकंड प्रोडक्ट कॅल्शियम फॉर्मेट. ऑन कॅल्शियम ऍसिटेट अँड कॅल्शियम फॉर्मेट ऑन ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन it gives 2 contents of acetaldehydes and calcium carbonates. झालं 2 रिएक्शन्स आपण बघितलेले आहे. नाउ थर्ड रिएक्शन थर्ड रिएक्शन पुन्हा बघू शकतो की जे रिएक्शन्स आपल्याला कॅल्शियम प्रोपॅनेटच्या माध्यमातून करायचे आहे. कॅल्शियम प्रोपॅनेट त्याला म्हटलं जातं प्रोपॅनोअल्डिहाइड्स. नंबर
फर्स्ट सेकंड नंबर याला सेकंड देऊ आपण. प्रोपॅनॉल्डिहाइड्स, प्रोपॅनॉल्डिहाइडचा फॉर्म्युला लिहायचा आहे. प्रोपॅनॉल्डिहाइड्स आता प्रोपॅनॉल्डिहाइड्स कसं मिळेल आपल्याला ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन्स मध्ये ते पण पाहायचं आहे. प्रोपॅनॉल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे C2H5 बॉन्ड CHO. हा झाला प्रोपॅनॉल्डिहाइडचा फॉर्म्युला. C2H5 बॉन्ड CHO. पुन्हा आपल्याला काय लागेल कॅल्शियम प्रोपॅनेट्स. काय लागेल कॅल्शियम प्रोपॅनेट्स अँड कॅल्शियम फॉर्मेट्स. काय लागेल इथं CH3 आहे तिथं फक्त काय करायचं आहे C2H5 लावायचं आहे. CH3 आहे तिथं काय लावायचं आहे C2H5. मतलब कंपाऊंड आपलं बनेल कसं बनेल कंपाऊंड आपलं बनेल कॅल्शियम प्रोपॅनेट घ्यायचं आहे आपल्याला. कॅल्शियम ऍसिटेट घेतलं ना आता घ्यायचं आपल्याला कॅल्शियम प्रोपॅनेट. कॅल्शियम प्रोपॅनेटचा कंपाऊंड बनेल अशा पद्धतीचं कंपाऊंड बनेल C2H5 पुन्हा इथं C2H5 डबल बॉन्ड ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. लिहिलं कॅल्शियम प्रोपॅनेट्स ऑन कॅल्शियम फॉर्मेट. सेकंड कंपाऊंड घ्यायचा आपल्याला कॅल्शियम फॉर्मेट. पुन्हा हाच कंपाऊंड घ्यायचा आहे. काय आहे कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला H बॉन्ड C बॉन्ड O डबल बॉन्ड O. H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O आणि इथं लावलं आपण Ca. झालं कॅल्शियम प्रोपॅनेट्स अँड कॅल्शियम प्रोपॅनेट्स अँड कॅल्शियम फॉर्मेट ऑन ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन. पुन्हा ही रिएक्शन कोणती आहे ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन. म्हणून इथं लिहायचं आपल्याला ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन. ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन तेव्हा आपल्याला इथं मिळेल काय मिळेल प्रोपॅनॉल्डिहाइड्स. आता प्रोपॅनॉल्डिहाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे काय असेल तर प्रोपॅनॉल्डिहाइड्स इथून आपण कटअप करू. हे झालं प्रोपॅनॉल्डिहाइड्स झालं आणि 2 क्वांटिटी मध्ये मिळालेला आहे कॅल्शियम कार्बोनेट. तर इथं लिहायचं आपल्याला ऑलरेडी किती 2 क्वांटिटी मध्ये आहे म्हणून इथं फॉर्म्युला लिहितो पहिल्यांदा C2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H. हा झालं काय झालं प्रोपॅनॉल्डिहाइड्स. प्रोपॅनॉल्डिहाइड्स प्लस 2 क्वांटिटी मध्ये प्लस ट्वाइस CaCO3. हे झालं. याला R मध्ये लिहू शकतो. पुन्हा R मध्ये लिहिलं R मध्ये पुन्हा लिहू शकतो. याला कशा पद्धतीने लिहू शकतो तरी हे इथं लिहिलेलं आहे. कसं लिहिलेलं आहे ना ट्वाइस C2H5 CHO प्लस ट्वाइस CaCO3. झालं. याला म्हटलं जातं प्रोपॅनॉल्डिहाइड्स म्हणून याचं नॉमेनक्लेचर लिहू आपण प्रोपॅनॉल्डिहाइड्स लिहिलं आणि ते झालं आपलं कॅल्शियम कार्बोनेट. इथं तिन्ही रिएक्शन्स मी करून दाखवलेले आहे. डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. What do we mean by decarboxylation reaction? The decarboxylation reaction defined as काय डिफाइन करतो कार्बन डायऑक्साइड्स or metallic ions of molecules of salt removed from carbonyl compound. It called as decarboxylation reaction. Once again, the decarboxylation reactions is defined as the carbon dioxides or metallic molecules or metallic ions removed from carbonyl compounds. It called as decarboxylation reaction. Preparations for example study. First one is formaldehyde. Formaldehyde is preparations of calcium formate. Formaldehyde मध्ये एक्झाम्पल मध्ये घेतलं calcium formates on dry distillation reactions. It gives formaldehydes and calcium carbonates. It gives formaldehydes and calcium carbonate. Formaldehydeचा फॉर्म्युला आहे H bond CHO and H bond CHO formaldehydes and सेकंड मध्ये मिळाला कॅल्शियम कार्बोनेट की जो काय झालं कार्बोनिल कंपाऊंड्स मधून रिमूव्ह झालं. सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण ऍसिटाल्डिहाइड्स. ऍसिटाल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे CH3
CHO. तर ऍसिटाल्डिहाइडचे प्रिपरेशन्स करताना आपल्याला जे कंपाऊंड्स लागतात ते असतात कॅल्शियम ऍसिटेट आणि सेकंड कंपाऊंड असतो कॅल्शियम फॉर्मेट. कॅल्शियम ऍसिटेट 2 क्वांटिटी मध्ये आपल्याला अल्डिहाइड्स घ्यावं लागतो, त्याच्यानंतर 2 क्वांटिटी मध्ये पुन्हा अल्डिहाइड्स अँड फॉर्मल्डिहाइड्स पण घ्यावं लागतो. तर कॅल्शियम ऍसिटेटचा फॉर्म्युला आहे इथं आपण लिहिलेला आहे काय CS twice CS3CHO twice CS3CHO and CO2 कार्बन डायऑक्साइड घेतलं तर कार्बन डायऑक्साइड काय होतो रिमूव्ह होतो. इथून पण कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह झालेला आहे, इथून पण कार्बोनिल ग्रुप रिमूव्ह झालेला आहे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे twice CS3CHO. काय लिहिलं कॅल्शियम फॉर्मेट कॅल्शियम ऍसिटेट अँड कॅल्शियम फॉर्मेट ऑन ड्राय डिस्टिलेशन रिएक्शन इट गिव्स ऍसिटाल्डिहाइड 2 क्वांटिटी मध्ये अँड सेकंड मिळतो आपल्याला 2 क्वांटिटी मध्ये परत कॅल्शियम कार्बोनेट. नाव लास्ट वन प्रोपॅनॉल्डिहाइड. जेव्हा प्रोपॅनॉल्डिहाइडचा आपण काय करतो प्रिपरेशन्स करतो तेव्हा आपल्याला काय घ्यायचं असतो कॅल्शियम प्रोपॅनेट्स. काय घ्यायचं असतो कॅल्शियम प्रोपॅनेट्स. म्हणून इथं नॉमेनक्लेचर लिहू त्याचं कॅल्शियम प्रोपॅनेट्स झालं. ऑन कॅल्शियम प्रोपॅनेट्स अँड कॅल्शियम फॉर्मेट कॅल्शियम प्रोपॅनेट्स अँड कॅल्शियम फॉर्मेट ड्राय डिस्टिलेशन रिएक्शंस calcium propanates and calcium format on dry distillation reaction it gives प्रोपॅनॉल्डिहाइड्स अँड कॅल्शियम कार्बोनेट्स. आपल्याला मिळतो प्रोपॅनॉल्डिहाइड्स अँड कॅल्शियम कार्बोनेट्स. ड्राय डिस्टिलेशन रिएक्शनची डेफिनेशन सांगितली, त्याच्यानंतर 3 एक्झाम्पल दिले. झालं. पुन्हा एकदा द डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन्स मीन दॅट द कार्बन डायऑक्साइड्स ऑर मेटॅलिक आयन्स ऑर मेटॅलिक सॉल्ट रिमूव्ह फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड इट कॉल्ड एज dry distillation reaction. For example, formaldehydes, acetaldehydes and propanoldehydes. This one end is topic. That's all.